रामकृष्ण हरी. कसं काय बघितलं का हे एकंदर सोयऱ्यांचं जगणं पाहिलं का? माळ रानावरती बघा एकंदर असं चाललंय त्यांचं राहणं. राम सोयर कुठलं गाव आहे? मुर्टी मोडो. बर बर बर. मुर्टी मोडव्याचं काय आडनाव आहे? थोरव इथं. थोरव मोठे इथं. मोठे इथं. बर 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 बर. कोणचं गाव म्हणलं तुमचं? नावळी. बर. तालुका कोणचा? तालुका पुरंदर. पुरंदर. आणि जिल्हा? जिल्हा पुणे. बर. हे किती दिवस झालं तुमचा मेंढपाळाचा धंदा? आमची आता पिढी पिढी ना पिढी गेली. बरोबर आहे. कसं काय वाटतं एकंदर तुम्हाला असल्या माळ रानावरती असं मेंढ्या घेऊन फिरायचं म्हणजे कसं काय? हे पाऊस ऊन वारा परत लोकांचा त्रास मेंढरांना पाणी कसं काय तुम्हाला वाटतं? कसं काय एकंदर समजा ना हालाचं जीवन असं ना लय हाल. पाणी गावतं का मेंढ्या? पाणी बी नाही गावत. बर. परत आणि लोकांचा बी तुम्हाला त्रास होत असेल स्थायिक लोकांचा. त्यांनी रगडायचं परत तुम्ही पुढे चालायचं कोणी हाणायचं कोणी मारायचं शिवे द्यायचं असलंच ना. कोणी शिव्या बरं. आता सध्या बघतं पण यंदा पाऊस काळ चांगला झालाय किंवा पाऊस काळ चांगला झाला पाणी नाही ना. पाणी म्हणजे मेंढ्यांना पाणी. बर 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 बर. म्हणजे तुमची सगळी एका गावची. बघितलं का? हेवा का माझ्या सोयऱ्यांची जिंदगी हेवा का अशा पद्धतीने हेवा का ह्यांचं पाठीवरती गबाळ आणि ह्या कशी 3 दगडाची चूल केली. बघितलं का? आता ह्या चुलीवरती काय करायचं? स्वयंपाक करायचा. बघितलं का? खाली एकंदर परिस्थिती बघा तुम्ही. ह्या का ही पिलं लहान लहान कशी काय वाटते ती पिलं तुम्हाला? बघितले का? हे शेळ्यांची पिल्लं. ह्या का ही बारकी मुलं. पाहिले का? हे काय हो ह्या रानात लेकरांना काय आपल्या वस्तीवर जसं गावात मेवा मिठाई खारी काही मिळतं तसं ह्या लेकरांना काय मिळणार आहे? एकंदर ह्या का अशी जिंदगी. ह्या का हिथं आमच्या मावशी ह्या का इथं रानातच मेकअप चालली. बघितलं का? ह्या का आता हिथं सगळं रानात मेकअप चाललंय मावशीचं. बघितलं का? ह्या का आरसा ही कुंकवाची डबी ह्या का ह्याच्यात हळद हिथं ह्या का बाळूमामाचा फोटो. बघितला का? ह्या का श्रद्धा भक्ती भाव तिथं देव. ह्या का बाळूमामा हिथं सुद्धा एवढी अटळ श्रद्धा आहे समाजाची की ज्या ठिकाणी वास्तव्य म्हणजे वास्तव्य कसं आहे. आता इथं बघितलं का? हे का हे खुराड कोंबड्याचं खुराड. बघितलं का? हे खुराड. आणि ही थोडक्यात आपलं एक राहुट्यासाठी हे का हे साधन सामग्री. बघितलं का? हे का इथं कसं ठेवलंय पाहिलं का? हे का हे 3 दगडाचं काय आपलं 3 काट्याचं तिकटनं केलं आणि त्याच्यावर हे का हे आपला बिस्तारा ठेवलाय. कसं काय करायचं ना? पाहिले का? हे का हे कळप बसलेलं आहे मेंढ्यांचं. कसं काय वाटतं कळप? तेव्हा का तिकडे एक समोर तुम्हाला दाखवतो त्यांचं बिराड. हे का पाहिलं का? हे का तिथे बी काहीतरी चाललंय का नाही? हे का हे सकाळच्या पारी बसलेल्या संपूर्ण मेंढ्याचा कळप. बघितलं का? ह्या का कसं काय जाळ चाललाय माऊली. बघितलं का? ह्या का 3 दगडाची चूल. आता ह्याच्यावर काय करणार? ज्वारीच्या किंवा बाजरीच्या मस्त चटकदार अशा ओरिजिनल पापुडा म्हणजे ज्या भाकरी नावाची जी गोष्ट आहे ना तेव्हा का भाकरी ह्याच्यावरच भाकरी. ह्या का इथं भाकरी होणार. बघितलं का? ह्या का ही भाजी. बघितलं का? कसं काय माऊली? अहो ही भाजी म्हणजे आता काय सांगायचं. माझ्या सुद्धा तोंडाला एवढा आता स्वयंपाकच करून आलो का माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ही भाजी बघून. बघितलं का? ह्याला म्हणायचं खरी असलं गावरान भाजी. पाहिलं का? हा. ह्या काय येतं आता मावशी स्वयंपाकावर बसायच्या तयारीत आहेत. भाकरी बरोबर. ह्या का हिथं बी बघितलं का? सोयऱ्यांचं गबाळ. पाहिलं का? कसं ह्या का ह्या ड्रुकोल्यात सगळं. इथं पाण्याचा हंडा. स्वच्छता पाण्याची सुद्धा आहे का? ह्या का अशा पद्धतीनं पाणी पिवावं लागतं पावसाळ्यात. अशी एकंदर माझ्या सोयऱ्याला इथे हो का इथं बेसनाची पोळी खाल्ली. कशी काय माऊली बेसनाची पोळी? अव ही पोळी म्हणजे काय तुम्हाला सांगायचंय ओ. आता ही ह्याच्यात भाकरी. पाहिलं का? या टोपलीमध्ये भाकरी. आणि इथं काय करते ग बाय? ह्याच्यात तव्यात काय करते ग बाय? तायडे बोलत राहा. काय बनवते ग बाय? बर लाजते असू द्या लाजते. हे का आता हे शाळेचं वय हिज आणि ही शाळा सोडून हे काय असं
माळ रानावरती जिंदगी काढा. ही लहान लहान लेकरं ही पाहिलं लहान का? लहान लेकरं. हे बघा आता हे पाहिलं का? हे बघा हे लेकरं अगदी हसणं बागाडणं आनंद मजा लुटण्याचं वय, पण हे बघा अशा गवतामध्ये माळ रानावरती ह्यांना जिंदगी जगावं लागते. या काय करायचं बघा. हं? हे बघा हे सगळं. आणि ही मेंढ्यांचा कळप पाहिलं का? बसलेला निवांतपणे सकाळचा बसलेला त्यांचा कळप. हा असं आहे. ईदभर पोटासाठी बिराड घेऊन या पाठी. त्यांची काय गरीब आहेत ती, गरीब आहेत. जाती नाही राहिली ती. हे बघा हिथं ती आत्ताच वाहिली निघली होती बघा, त्यांचं काढावायचं. काय करते ग बाय तू? कोणा की आ? करते? भाकरी. हे बघा कसं काय ह्याला म्हणायचं भाकरी, चुलीवरची भाकरी. अहो ही जर भाकरी खाल्ली ना तुमचं एक पावशेर तूप नवा अर्धा किलो तूप खाल्ल्याप्रमाणे. कारण का ह्या भाकरीमध्ये खरं सामर्थ्य, कष्टाची भाकरी. बघितलं का? हे बघा कसं काय थकती तायडी भाकरी बघितली. हे बघा ही कढई मधली भाजी पाहिलं का? हे बघा कसं काय तरी. हा आणि हे बघा हे बघा तायडी कसं काय भाकरी थापते बघितलं का? काय रे देवा, अशी एकंदर जिंदगी आहे. हा संघर्षाची मोठी संघर्षाची जिंदगी आहे. काय करायचं? हे बघा मेंढ्या पाहिलं का? हे बघा पिलो कसं आईच्या कुशीत बसलंय बघितलं का मेंढीच्या? हे बघा अशी एकंदर कळप बसलेला पाहिलं का? आणि ही त्यांचा कळप. तुमचं कुठलं गाव सोयरं? मुरटी मोडवी. मुरटी मोडी. बर किती दिवस झालं तुम्ही हे मेंढ्याचा धंदा करताय? तुम्ही सांगा की अंदाज पंच काय 10-5 वर्ष कमी होईल आपल्याला काय कोणी काय केस करणार आहे का आपल्याला? आता हे आमच्या आजी पंजापासून आजा पंजापासून नाही नाही तुम्ही मी आता की 2-4 वर्ष झाली की. असं आहे का? बरोबर. काय शाळा वगैरे काय शिकलाय का? शाळा झाली 12वी झाली. 12वी झाली. बरं परत पुढं का शिकला नाही? पुढं काय हे बकऱ्यामुळे काय असं आहे का? बरं वाटतं का? शाळा बरी वाटते का बकरी बरी वाटते? काय परिस्थितीमुळे बकरी वळवला. बरोबर आहे. म्हणजे परिस्थिती मजबुरी का ना महात्मा गांधी. बरोबर आहे. म्हणजे परिस्थिती आहे म्हणे मेंढ्या. बरं कसं एकंदर तुम्हाला कसं वाटतं हे मेंढ्याचा धंदा बरा वाटतो? बरं वाटतंय पण संघर्ष लय मोठा. पाणी नाही तर खायला नाही तर लोकांचा त्रास. तर बघितलं का? शाळा 12वी झालेला विद्यार्थी पण हे मेंढ्याचा म्हणजे अर्थात आपला पेशा म्हणजे जो काय खानदानी परंपरागत जे पेशा आहे ना त्या पेशाला म्हणजे आपल्या धंद्याला महत्व देणारी अशी ही मारणीचा वाघ कसा काय झोपलाय बघितलं का? हे बघा ह्याला झोपायसाठी असा बिस्तारा केलाय बघितलं का? आणि रात्रभर जागृती करून हे बघा त्याची झोप लागली पाहिलं का? हा असं आहे. कारण का हीच त्यांना सगळ्यात मोठी ह्या वाघांची साथ आहे. पाहिलं हिथं एक गडी झोपलेला. अहो सगळी आता कुत्र्यांच्या झोपी चालल्या त्या. कारण का रात्रभर त्यांना तटसच पारा करावा लागतो आणि त्यांना झोपण्यासाठी कसं त्यांनी बिस्तर हातारलाय. पाहिलं करा युट्यूबला सगळं तुम्हाला बघायला भेटेल. बघितलं का? ह्या का हिथं कसं काय टार्झन आहे वाघ बघितलं का? डॉन. हे का हिथं एक डॉन पाहिलं. हा आणि ही एकंदर हे बघा अशी परिस्थिती आहे. हा बघितलं का? हे बघा हे सरपण चहाचं पातेलं 3 दगडाची चूल. आता ह्यांचा स्वयंपाक झाला बरं का? आणि इथं बघा आपलं त्यांचं एकंदर पालाचं ठिकाण असा बिस्तारा. राम राम सर. आपलं कुठलं गाव? आमचं नावलं या गावावर. बर. आता ही तुम्ही किती दिवस झालं असं मेंढ्या? मेंढ्याचं म्हणजे आई वडिला बसून आजापाच्या म्हणजे पिढ्याचा पिढ्या. बरं वाटतं आम्हाला. बरं वाटतंय ना? बरं शेतीवाडी काय असेल? शेती आहे समजा. पण कसं आहे शेतीत एवढं महत्व नाही. ह्यात महत्व येतं नाही. बरोबर. म्हणजे आपल्याकडे पिकतंय काय बाजारात येतंय काय ह्याचा काय गणित आपल्याला सापडा ना. बरोबर. म्हणजे मिरचीला भाव आला की आपण बसा कांदा उपटायचा केलं की गेला कांद्याचा भाव. हा म्हणजे आपल्या मालाला कवडीचं मोल नाही. मग ह्याच्यात कवडीचं मोल आहे आपल्याला. हा बरोबर असं आहे. कसं लांब फिरावं लागतं. पार तुम्हाला सांगतो
सोलापूर टिंभुर्णी बिर्णी करून आलोय आता. अरे बापरे, म्हणजे अख्खा मुलूक फिरावा अख्खा मुलूक फिरलाय. लागतो. बर, काय रस्त्याने तुम्हाला काय काय अडचणी? काय अडचणी त्या कुणी कोण पडत शिवाय देत, कुणी काय करतं आम्हाला. आमच्या धंद्यासाठी सरकारने काही नियम काढले आम्हाला. हा, काय आधी फॉरेस्ट झालं, फॉरेस्ट राखून तर नाही, आता ते आपल्या पडळकर साहेब का काय ते हा त्यांनी चालवलंय की राव आता त्याच्या मागे कोणी चालणार आपलं. बर, बाकी रस्त्याने पाण्याची पाणी इटांचा होती तुम्हाला सांगतो. काय एक टाण्यावर बिराड इटांच्या होती, कशी बिराड माग मोर होती. हाताने करून आलो टायमाला स्वयंपाक करून राहिलो पडच्या पावसात आम्ही. आता काय करणार त्याला? पाऊस लागला सरकारने काय दिलं का आम्हाला त्यांनी? नव पाऊस लागले होते हाल होत नाही हाल न पाणी बिराड त्याशी बिराडत पाणी ह्याला वाढत पाणी अख्खा बिराडत एवढ्या काळा पाण्यानं बिराड काढली. बर बर बर, वावरात बसलो. हा. आणि असं जर समजा जागाच नाही तुम्हाला कुठं सापडली तर कसं काय करता? जागा नाही सापडली मग दोन पाऊल आपलं असं आहे का? आणि कुठं बी मग असं माठ वाजले पुढं काय बाबा 8, 8:30, 9, 10 वाजता जेवण झाले तर फॉरेस्टात जाऊन बस. समजा जर असं लयच आयचा नाही, म्हणजे चगाळ चोथा काँग्रेस गवत असं आयचा नाही, तशा ठिकाणी सुद्धा देवाची कृपा आहे आमची भगवानाची. आम्ही रात्री मोठा जनावर आहे तुझं. कसं आहे ते बकरीला पोचून गेलं बकरीच्या पायाने. बकऱ्या लक्ष्मीकडे पोचक्यात येत नाही आमच्या. असं असतं. आणि काही टायमाला डिलिव्हरी मसर वाटत पण होती. आमचं काय देव आमचा बरं बरोबर आहे. सरकारला फिरकायला कळा ना काय. नाही नाही, आता हे बघा, मी हे सगळं चित्रीकरण चालवलंय का नाही, ह्याच्या माध्यमातून म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत हे जाणार आहे. सरकारने केलं काय आपल्यासाठी? 12वी शिकली, 13, 14 झाली, त्याला काम नाही. बोंबलं काय करायचं? बकरी वळायला शिवलं मग काय करायचं? एकंदर माझा हा धनगर समाज आणि धनगर समाजाचं दैनंदिन जीवन याच्यावर आधारित मी संपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तरी पण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा. आप्पा महाराज नरोटे या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू